सगळ्यांना तुम्ही एक रियुनियन करून जी एक रिॲक्शन दिलेली आहे, काय ट्रिगर पॉइंट होता रियुनियनच्या मागचा? असं पॉईंट नव्हता. त्यावेळेस कधी कधी ऑन दी स्पॉट निर्णय घ्यावे लागतात. पुढाकार कोणी घेतलेला? पुढाकार सुरुवात कोणी केली हे मीडियानी त्या ठिकाणी पाहावं. काय होतं, मी हे बोलत असताना मी दोन्ही महानगरपालिका पुरतं बोलतोय आणि मग त्याच्यातनं कधी वेगळा अर्थ काढला तर कारण असताना वेगळे प्रश्न निर्माण होतात. मला तसे वेगळे प्रश्न निर्माणच करायचे नाहीत. पण ही रियुनियन झालेली आहे, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या नक्कीच होत्या, की अशा तुम्ही पद्धतीनं तुम्ही आता मला विचारताय, तुम्ही ठाणे जिल्ह्यात कल्याण, अमरनाथ, डोंबिवली त्या भागात कुणाकुणाचे युद्ध झाले ते जरा तपासा. म्हणजे लोकच म्हणतात हे त्यांनी कसं काय? विड्रॉ केलं, ते झालं, ते कारवाई झाली. ठीक आहे, नंतर तुमच्यासारख्या मीडियाने आवाज उठवल्यावर ते झाली ना, निर्णय तर झालाच होता ना. तो स्थानिक पातळीवर झालेला असं त्यांचं म्हणणं. ठीक आहे, हे पण आमचे निर्णय स्थानिक पातळीवर झाले. बरं दादा, मला एक सांगा, तुम्ही महायुतीचा भाग आहात. आता हे इतकं सगळं झाल्यानंतर आता ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आहेत, मला वाटतं भाजप देखील तुमच्यावर आरोप करते की अशा पद्धतीने जे सांगितलं जात आहे की ट्रान्सपोर्ट फ्री करणार वगैरे, हे खरंच शक्य नाहीये. इकडे देखील अनेक तशा रिॲक्शन झालेल्या आहेत. हे सगळं झाल्यानंतर आता पुन्हा ह्या निवडणुका संपल्यावर महायुतीमधलं ते जे रिलेशन आहे असंच अबाध्य राहील असं वाटतं तुम्हाला? त्यामध्ये आम्ही वरच्या लोकांनी समंजस भूमिका घेतलेली आहे. आम्ही पुढेही घेत राहू.